त्याला कारण आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन आहे। पण प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक संकटाला कधी घाबरून कधी गेली नाही। आता आपल्यावरती एखादं संकट आलं, अमावास्येची रात्र आहे असं आपण कधी कधी पाहतो, देवाची आठवण येते, पण कधी दुःखात, आनंदात आठवतो देव, आनंदात नाही। हिंदी भाषिककार सांगतात पहा, दुख में स्मरण सब करे सुख में करे ना कोई, दुख में स्मरण सब करे सुख में करे ना कोई, अगर सुख में स्मरण सब करे दुःख काय को होय। दुःखामध्ये भगवंत आठवतो, पण जर का आनंदात भगवंत आठवला ना तर जीवनात कधीच दुःख येणार नाही। आपल्यावरती थोडंफार जरी संकट आलं, भगवंताचं भजन करतोय, अनेक दिवसापासून नामस्मरण करतोय, इच्छा पूर्ण नाही झाली, मनोकामना पूर्ण नाही झाली, संकटाने आपली पाठ सोडली नाही, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल, काहीतरी वाईट कर्म असेल, म्हणून केले कर्म झाले तिची भोग आले, उपजले मेले ऐसे किती। जे आपलं दारिद्र्य आहे, जे आपल्या कपाळावरती लिहिलं आहे, ते अजिबात कोणालाच हिरावून घेता येत नाही, वाटून घेता येत नाही। पहा, मी तुम्हाला सांगते पहा, ही कथा आहे पती पत्नी। मालकानं कधीच पत्नीला घराच्या बाहेरही पडू दिलं नाही, कधीच घराच्या बाहेर पडू दिलं नाही। पत्नीसाठी बरोबर तो 15 दिवसाला एक साडी घेऊन यायचा, वर्षातनं काहीतरी अलंकार चांगले चांगले करायचा, वर्षातनं काहीतरी चांगले चांगले अलंकार करायचा। पूर्ण गावामध्ये तिच्यासारखा आनंदी कुणीच नव्हतं, एवढी समाधानी राहायची। मुलगा होता एकुलता एकच मुलगी, पण मुलीलाही जे पाहिजे ती वस्तू, मुलाला फिरण्यासाठी चांगली गाडी, 2-2.5 लाखाची गाडी होती, फिरायला गाडी, चावी, बसायचा गाडीवर चावी फिरवत, सगळं काही चांगलं होतं, इकडं वाईट कर्म करायचा। काही म्हणत नाही का आपण, लोकांचं वाईट कर्म करून जर घरी आणलं तर ते घरच्याला देखील पचत नाही। स्वतःचं केलेलं कर्म स्वतःलाच भोगावं लागणार आहे, स्वतःला चुकवावं लागतं। वाईट कर्म केलं, साधू महात्म्यांनी उपदेश केला, बाबा एवढं वाईट कर्म करतोयस, कित्येक जणांचा तू प्राण घेतलायस, कित्येक जणांचा जीव घेतलायस, पण मला सांग, ज्या लेकरांसाठी, ज्या पत्नीसाठी, ज्या मुलीसाठी करतोय, ज्या मुलासाठी करतोयस, हे तुझ्या या पापातलं थोडं थोडं पाप वाटून घेतील का? हे तुला माहिती आहे का? थोडं थोडं पाप तुझं वाटून घेतील हे तुला माहिती आहे का? तो म्हणे नाही, पण का नाही घेणार वाटून? एवढं आईश आरामामध्ये मी त्यांना ठेवतोय, घराच्या बाहेर कधीच उन्हाची झळही लागू दिली नाही, माझं पाप का नाही वाटू घेणार? वाटून घेतील माझं पाप ते। साधू महात्म्याने उपदेश केला, तुला जर वाटत असेल ना घरचे तुझं पाप वाटून घेतील, जा घरी आणि एकदा लेकराकडे, आई वडिलांकडे जा। आई वडिलांकडे आला, कधीच आई वडिलांनाही वाईट बोलला नाही, कधीच त्यांनाही त्रास होऊ दिला नाही। आईला म्हटलं, आई बाबा एवढं मोठं वाईट कर्म केलंय, कित्येक जणांचा बळी घेतलाय, कित्येक जणांचा जीव घेतलाय, पापाचा घडा भरलाय, एवढं पाप झालंय, माझं थोडंसं पाप वाटून घेतात का? आई वडील म्हणतात, बाळा आम्ही सांगत होतो तुला, कधी वाईट कर्म करू नकोस, कधीच पाप करू नकोस, वाईट कर्म करू नकोस। वाईट कर्म केल्याच्या नंतर वाईट फळ भोगावं लागतं, ज्यानं केलं त्यालाच भोगावं लागतं, दुसऱ्याला नाही। आई वडिलांना सांगितलं, बाळा आमचं वय झालंय आता, आज जातुल की उद्या जातुल माहिती नाही, पण तुझं पाप आम्ही वाटून कसं घेणार? आम्ही नाही घेऊ शकत वाटून, आनंदाने मरू दे आम्हाला, आता भगवंताचं भजन करत आम्हाला जाऊ दे। आई वडील सोडले, मुलगी होती मुलीकडे आले, म्हणे दीदी तुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, माझं पाप थोडंसं वाटून घेते का? ती म्हणे, बाबा 2-4 वर्षानं माझं लग्न करून द्यालं, सासरी गेल्याच्या नंतर तिकडे सगळ्यांची मन सांभाळायची, सगळी माणसं सांभाळायची, बोलायचं वागायचं सगळं काही शिकले पाहिजे। मुलाकडे गेला, मुलगा गाडीवरती चावी फिरवत बसलेला होता, चष्मा लावलेला, सगळं काही वडिलांच्या पैशाने घेतलेलं। म्हणे, बाळा माझं थोडंसं पाप वाटून घेतोस का? बाळानं त्या मुलानं सांगितलं, बाबा लेकरांनी आई वडिलांनी लेकराला जन्म दिला तर त्या आई वडिलांचं कर्तव्य असतं त्या लेकराला लहानाचं मोठं करणं, केलं म्हणून असं झालं तरी काय? जगापेक्षा वेगळं नाही केलं तुम्ही, अर्धा तुटल्यासारखा झाला, 95% तो संपला, त्याला कळेना नेमकं करावं तरी काय। म्हणजे जन्मोजन्मी 7 जन्मी जिच्या सोबतच संसार करायचा आहे असं भगवंताला ज्याने प्रार्थना केली, जिला कधीच काटाही टोचू दिला नाही, कधीच एखादा शब्दही वाकडा बोलला नाही, अशा धर्मपत्नीला जिच्या सोबत त्यानं
अशा धर्मपत्नीकडे आला आणि पत्नीला सांगितलं, का ग, कधीच तुला उन्हाची झुळकही लागू दिली नाही, उन्हाची झळही लागली नाही, कधीच वाईट कर्म, कधीच एक शब्दही वाईट बोललो नाही तुला, कोणत्याच गोष्टीचा त्रास झाला नाही, घराच्या बाहेर पाऊल टाकू दिला नाही, माझ्यासाठी माझं थोडंसं पाप वाटून घेतेस का? ती म्हणे, तुम्हाला सांगत होते मी वाईट कर्म करू नका, तुमचं पाप मी वाटून कसं घेणार आहे? हट्ट केला, माझं थोडंसं पाप वाटून घे. ती म्हणे, थांबा मी तुम्हाला पाणी आणते प्यायला. किचन मध्ये गेली पाणी आणण्यासाठी. पाणी आणण्यासाठी गेली, ग्लास खाली पाडला, पाय वरती धरला, नाचायला लागली, म्हणायची, अहो या ना लवकर, विंचू चावलाय मला, खूप त्रास होतोय, खूप वेदना होत आहेत, एवढा त्रास होऊ लागला. धावत पळत आला तो आणि तिला म्हटलं, तिचा पाय हातात घेतला, झालं काय? म्हणे, काही नाही, विंचवाना डंक केलाय, खूप त्रास होतोय मला, काय करू, याच्यावरती काहीतरी करा तुम्ही. ती म्हणे, खूप त्रास होतोय मला, थोड्याशा वेदना वाटून घ्या ना. तू म्हणे, वेडी आहेस का तू? तुला विंचू चावलाय, मला कशा वेदना वाटून घेता येतील? पाय दिला सोडून खाली. मलाही तेच सांगायचे म्हटले, वाईट कर्म केलंय तुम्ही, पाप झालंय तुमच्यावरती, पापाचं गाठोडं तुमच्यावरती झालंय, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? तुमचं पाप तुम्हालाच चुकावं लागणार आहे. म्हणून प्रत्येक माणसाने जीवनामध्ये पाप कर्म, वाईट कर्म करताना विचार केला पाहिजे. या हाताने केलं तर आपल्यालाच या हाताने फेडावं लागतंय.